आणि चौघड कोण केलेलं काय घेऊन एकदा जाऊन आले घ्यायला हो ठेव मोठं मग नमस्कार. नमस्कार सर. मला तुमचं नाव गाव आणि तालुका सांगा. माझं नाव किरण जयपाल सके, तालुका मिरज, जिल्हा सांगली, राहणार नांदरे. अच्छा, तुम्ही किरणचं ही जी टेक्नॉलॉजी आहे बॉसबॉप, तुम्ही तुमच्या ढबू पिकासाठी कशी वापरली त्याचे काय अनुभव आले? ढबू मी यावर्षी पहिल्यांदाच केलंय. यावर्षी मी माझ्या ढबूच्या क्षेत्रासाठी 1.5 एकर माझं ढबू क्षेत्र आहे. ढबूच्या क्षेत्रासाठी मी 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान एकरी 2 लिटर प्रमाणे खालून ट्रिंचिंग केलं, त्याला आवणी करून घेतली बायकांच्याकडून. त्याच्यानंतर बरोबर 40 ते 35 ते 40 दिवसानंतर परत 2 लिटर बॉस सोडलं खालून. अच्छा. आणि बरोबर 45 ते 48 दिवसादरम्यान वरून बॉबचा एक स्प्रे झाला. आता किती दिवसाचा प्लॉट आहे? हा, आता दुसरा तोड चालू आहे. जवळजवळ 62 ते 63 दिवसाचा प्लॉट आहे. बरं. अच्छा, मग पहिल्या तोडला किती माल निघाला? आता किती माल निघाला? 4-700 टन, 4-700 निघाला. 4 टन 700 किलो निघाला. हा, आता ह्या तोडीला 8.5-9 टन माल निघाल. 8.5 ते 9 टन माल निघाल. आज तुमचा तोडा चालू आहे. ठीक आहे. बरं, त्याच्याबरोबर अजून काय सांगाल या पिकाबद्दल? आता मी जरा प्लॉट बघितला तर बाकीच्या इथं कसं असते, टोटली कन्सर्निंग चालू आहे सगळ्यांच्याकडे. बाकीच्या प्लॉट मध्ये पण आणि माझ्या पण प्लॉट मध्ये कन्सर्न आहे. तर मी एक्स्ट्रा आहे केरॉनची जी टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे बाकीच्या प्लॉट मध्ये माझ्या प्लॉट मध्ये फरक भरपूर आहे. तुम्ही स्वतः औषध दुकानदार आहात? हो, मी स्वतः औषध दुकानदार आहे. बरं. अच्छा, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडंसं? इतर भरपूर टेक्नॉलॉजी आहे. तर आता परवाचा विचार केला तर परवा आम्ही बॉब मारला. बॉब मारल्यानंतर एवढं मधमाशा गोळा झाला, ते आम्ही विचार करलो आणि मधमाशा गोळा झाल्यामुळे सेटिंग चांगलं झालं आमचं. अच्छा. दुसरं आता बॉब मारलं तर दुसरी तोड आहे. बॉब मारलं तर मालाला वजन चांगलं आलं, मालाला वजन आणि ग्लिझिंग चांगलं आलं. चांगलं आहे. आणि दराबद्दल काय सांगाल? पूर्वीचं ढबू 200-250 ग्रॅम भरत होतं, त्या साईज ढबू आता 300 ते 450 ग्रॅम भरत, म्हणजे पर ढबूचं 50 ग्रॅम वजन वाढले. बरं, ते आता आपण वजन करून बघणारच आहे. आणि आता इतरांचे जे ढबूचे प्लॉट आहेत त्याच्यातून तुमच्यात काय बदल आहे? जवळजवळ आता दुसऱ्या तोडीचा सगळ्यांचा माल 5.5-6 टन निघालाय. पहिल्या तोडीचा 2-2.5 टन निघालाय. आपल्या पहिल्या तोडीचा माल 4-700 निघालाय. 4 टन 700 म्हणजे त्यांच्यापेक्षा 1.5 ते 2 टन जास्त निघाला. बरं. आणि दुसऱ्या तोडीचा माल त्यांचा 6 टन निघाला, आपला 9 टन माल निघाला. 9 निघाला, इतका मोठा बदल आहे. माल निघेल. माझ्या हिशोबाने टोटल सरासरीचा ॲव्हरेज काढला तर त्यांच्यापेक्षा आपला कमीत कमी 10 टन माल जास्त निघेल. बरं, दराबद्दल काय सांगाल? इतरांपेक्षा आपल्याला 1-2 रुपये दर ज्यादा मिळाला, जास्त मिळते. अच्छा, ठीक आहे. तुम्ही तुमच्या या ढोबळी पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी किरण ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून तुमचे आभार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.